लक्षवेधी क्रमांक 1. महोदय, लक्षवेधी क्रमांक 1. मंत्री महोदय, लक्षवेधी क्रमांक 1 वितरित केल्याप्रमाणे नाही योगेश आपली आहे. सभा पहिले नाव इकडे लिहिले योगेश कदमजी. पहिली तुम्ही कोण? तुम्ही मांडणार आहात कोण उत्तर? पहिली सभापती महोदय, नगर परिषदा सार्वत्रिक निवडणूक झालेल्या राजकीय वैमनसिक गटबाजी पहिलीवाली. ओके ठीक आहे. महोदय डायरेक्ट हो, गोकुळ गीते आणि माझा बरोबरच आहे. सभापती महोदय, PI ने सुपारी घेऊन हा गुन्हा दाखल केलेला आहे असं म्हटलं तरी वागवं होणार नाही. कारण की ज्या गाडीच्या मुळे गुन्हा दाखल झालाय ती गाडीच त्या दिवशी त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच आली नाही, डंपर. अभ्यंकरजी तसं GPS ट्रॅकिंगचे रिपोर्ट सुद्धा आहे, याच्यातून आपण रिपोर्टही काढलेले आहेत. ती गाडीच तिथं नसताना त्या गाडीवरूनच गाडीचा तो मालक नाही, गाडीचा तो ड्रायव्हर नाही आणि फक्त तिथं बघ्याची भूमिका घेणाऱ्या माणसावरतीच गुन्हा दाखल केला, त्याला अरेस्ट केलं आणि एक प्रकारे एवढं मारलं. हा गंभीर गुन्हा त्या शहरामध्ये घडलेला आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ती गाडी, माझ्याकडे GPSचे पूर्ण रिपोर्ट सुद्धा आहेत, त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीतच ती गाडी त्या दिवशी आली नाही आणि ती गाडी तिथं नव्हती म्हणूनच तिला न तहसीलदारने दंड केला, उपविभागीय अधिकाऱ्याने दंड केला, कोर्टाने सुद्धा न दंड करता ती गाडी सोडायला लावली. एक प्रकारे कोर्टाने आणि सगळ्यांनी न्याय दिलेला असताना फक्त पोलीस खात्याने सूडबुद्धीने ती केस दाखल केली आणि त्या ग्रस्तावरती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मारठोक केली. ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की वेळेच्या अभावाप्रमाणे वरिष्ठ IG लेवलच्या अधिकाऱ्याकडनं आपण या प्रकरणाची सखोल चौकशी करणार आहात का? मंत्री महोदय. सभापती महोदय, एकतर याच्यामध्ये सर्वात सुरुवातीला विचारलं सदस्यांनी की डिसेंबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी झाल्या आणि त्या निवडणुकीचा बदला म्हणून त्या ठिकाणी काही पोलीस प्रशासनानं गुन्हे दाखल वगैरे केले, असा कुठलाही प्रकार त्या ठिकाणी घडला नाही. परंतु एक शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत गौण खनिज चोरी संदर्भातला गुन्हे त्या ठिकाणी दाखल करण्यात आले आणि याच्यामध्ये ज्या मंडळ अधिकाऱ्याकडे हे तपासणी त्या ठिकाणी पाठलाग करत होते, चोरीच्या वाळूचा वाहन जे चाललं होतं त्याचा पाठलाग करत असताना हे मंडळ अधिकारी आणि इतर काही सरकारी कर्मचारी यांच्यावर थेट ते वाहन नेण्याचा प्रयत्न त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून झाला असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं त्या ठिकाणी आहे. नंतर ह्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी पाठलाग केला, त्याला अडवलं, तर मग यांनी ड्रायव्हरनी अजून काही लोकांना बोलवलं. बरोबर, थोडं मला सांगा. त्या ड्रायव्हरने अजून काही लोकांना बोलवलं आणि ह्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली असं माननीय मंत्री महोदय, त्यांनी हे सर्व विषय बनले. त्यांचं एवढंच स्पेसिफिक म्हणणं आहे की IG लेवलच्या स्तरावरती आपण कारवाई करणार का असं निश्चितपणे वरच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून देतो की ती गाडीच त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत नव्हती, ती गाडी IG मार्फत त्याची चौकशी करण्यात येईल. लक्षवेधी क्रमांक 3. लक्षवेधी क्रमांक 3.